हॅलो एव्हरीवन, हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि इथे अ, होलिका दहनाची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील खूप छान सण आहे. शेवटचे सण म्हणतात यांना. त्यानंतर चैत्र महिन्यात लागतो आणि गुढीपाडवा हा आपला पहिला सण असतो. त्याच्यामुळे ह्या सणामध्ये आपण खूप छान कथा आहे प्रल्हादाची आणि श्री विष्णू भगवानांची, की प्रल्हाद हे श्री विष्णूंचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांनी असुर कुळात जन्म घेतला होता. परंतु त्यांची भक्ती एवढी मोठी होती की श्री विष्णूंनाच त्यांच्यासाठी एक अवतार घ्यावा लागला, ज्याला आपण नरसिंह अवतार असे म्हणतो. याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण असंच आहे की या दिवशी सगळ्या दुष्ट शक्तींचा नाश होऊ दे आणि सगळीकडे भगवंताची लीला पसरू देत. त्याचबरोबर सुखशांती नांदू देत. म्हणून आपण ह्या होलिका दहनाच्या वेळी प्रार्थना करतो आणि जे काही वाईट साईट असेल ते या होलिका दहनाच्या माध्यमातून जळून जाऊ दे असं आपण मानतो. होलिका दहन करताना आपण नैवेद्य, आरती या सगळ्या गोष्टी करतो. त्यानंतर भक्त प्रल्हाद यांची आठवण काढतो. आम्ही सोसायटीतली मंडळी मिळून हा होलिका दहनाचा सण साजरी करत आहोत. तुम्ही बघू शकता खूप उत्साहात हा सण साजरी होतो आहे. छोटे खाणी का होईना पण खूप आनंदात हा सण होतो आहे. तुमच्याकडे हा होलिका दहनाचा कार्यक्रम कसा होतो? सण कसा साजरी केला जातो हे मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला याची कथा माहीत होती का? आणि अजून काय माहीत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.